हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल. आणि आज मी सकाळी सकाळी व्लॉगला सुरुवात केली होती, पण व्लॉग काही शूट झालाच नाही का ते पुढे सांगेलच मी तुम्हाला. आणि आज बनवली होती तीळ लावलेली बाजरीची भाकरी. मकर संक्रांतीचा आज पहिला दिवस म्हणजेच भोगी. तर भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि भाकरी वगैरे बनवतात. तर मी तो स्वयंपाक वगैरे पूर्ण केला होता. संध्याकाळी दोघींना मेहंदी काढली. आणि मेहंदी काढायचं म्हटलं की असं फॅन घेऊन एक माणूस आम्हाला शेजारी लागतोच म्हणजे लागतोच. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि बाकीची कामं वगैरे आवरली. तोपर्यंत अद्विकाने दारामध्ये रांगोळी काढली. तर खूप छान हेल्प झाली मला, म्हणजे खूप छान वाटलं मला. इतका वेळ जातो ना रांगोळीमध्ये, मग बाकीची कामं राहून जातात. फ्रेश झाले, सकाळी पटापट आवरून घेतलं. निम्मा स्वयंपाक माझा झालेला आहे. थोडाफार जो काय राहिलेला आहे तो मी आता करणारच आहे, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि साडी वेअर केल्याच्या नंतर स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मग मी साडी स्किप केली होती. पण म्हटलं आता तर घातलीच पाहिजे, कारण साडी आपण फक्त सणासुदीलाच घालतो आणि एरवी आपण त्याच्याकडे डोंकूनही बघत नाही आणि त्या अशाच कपाटामध्ये पडून राहतात. म्हणून मग मी सणाच्या दिवशी तरी साडी ॲटलिस्ट वेअर करते. माझं आवरून परत किचनमध्ये चालले आणि थोडाफार राहिलेला स्वयंपाक होता, जो की गरम गरम करायचा होता मला जेवणाच्या टायमिंगवरती. पोळ्यांच्या स्वयंपाकात भजी नाही असं कधी होतच नाही, आणि भजी गरम गरमच खायला छान लागतात. त्यामुळे मग मी ते करण्यासाठी मागे ठेवली होती. आणि भजी आपण म्हणजे एरवी आपण खात नाही जास्त, पण अशा वेळेस भजी छान लागतात, त्यामुळे मी बनवतेच. जेवणाचा टायमिंग ऑलमोस्ट झालाच होता, त्याच्यामुळेच अशी लुडबुड चालू झालेली आहे दोघींची किचनमध्ये. आणि अद्विकाने तिचं आवरलेलं आणि ऋत्विकाचं सुद्धा तिनेच आवरून घेतलं होतं आज. तर तिची अशी छोटी छोटी हेल्प ना माझं खूप मोठं काम करते. आणि आज मला पूजा वगैरे करायची नव्हती, त्यामुळे मग नैवेद्यसुद्धा दाखवायचा नव्हता. त्यामुळेच मी कालचा व्लॉग जो आहे तो कंटिन्यू नाही करू शकले, कारण मला थोडा त्रास होत होता. मग मी म्हटलं की उद्याचा जो आहे तो व्लॉग शूट करावा, म्हणून मग मी आज व्लॉग शूट केला आहे. एक गोष्ट सांगू का, पोळी बनवायला मला बिलकुल येत नव्हती सुरुवातीला तरी. आणि जसं जसं ह्या खायला वगैरे लागल्या ना, त्याच्यानंतर मग मला त्याच्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट वाटायला लागला. आणि मग मी हळूहळू शिकत गेले. आणि आता खूप छान मला पोळ्या जमत आहेत असं मला वाटतं आहे. आणि यांनासुद्धा आता पोळी आवडते. आणि जसं जसं मी बनवते ना, तशी तशी इम्प्रूव्हमेंट माझ्यामधली वाढतच जाते आहे असं मला वाटतं आहे. आणि ठीक आहे, मी ह्याच्यामध्येच खूप म्हणजे खूप सॅटिस्फाईड आहे की मला पोळी येते आणि व्यवस्थित जमते म्हणून. जेवणाचं ताट माझं शूट केलं होतं, पण ते व्यवस्थित शूट नाही झालं. आणि यांच्यासोबतच मी सुद्धा जेवण वगैरे करून घेतलं. आणि जेवण झालं की थोडासुद्धा टाईम स्पेंड नाही करायचा, लगेचच खेळायला चालू करायचं, असं चालू आहे सध्या. आणि इथे अद्विकाला मी मेहंदी काढलेली होती, ती मी बघत होते की कशी रंगली आहे ते, कारण सकाळीपासून मला वेळच भेटला नाही की कोणाची मेहंदी बघू आणि काय. तर इथे ऋत्विकाला सुद्धा काढली होती, तर तिचीसुद्धा छान रंगली होती. तिने रात्रीच वॉश करून टाकली होती, तरीसुद्धा छान रंगली आहे. आणि मी फक्त मागच्या साईडनेच काढली होती. कोणाची ऑर्डर आहे? ऋत्विकाची का? समोरच ऑर्डर देता का तुम्ही? बारा कॅन्डी. तीन स्क्रंची. बापरे. 2 पेन. 3 क्लचर. माझं सगळं आणलं का इकडं? लगेच खाती? 1 कमर. 1 इयर मफ.
2 स्टिकर्स. बघू स्टिकर. एक बुक. एक डायरी. अजून एक डायरी आहे का? आहे ना. एक हेअर क्लिप. पाच सॉफ्ट टॉईज. एवढे? हो. एक लिप बाम. 2 ब्रेसलेट्स. आणि एक काय? एक नॅपकिन. डन. माझी ऑर्डर रेडी झाली म्हणजे आता माझी ऑर्डर आहे तुझी. बाय. इंस्टाग्रामवर आता सतत या स्कूपच्या ऑर्डर्सच्या रील्स दिसतात, तर त्याच बघून ह्यांचं खेळणं चालू होतं दोघींचं. कस्टमर फक्त चेंज होत होते, अदलून बदलून दोघी कस्टमर बनत होत्या. पण माझं सगळं सामान जे आहे ते ह्यांनी बाहेर आणलं होतं आणि आता ते व्यवस्थित ठेवणार नाही आहेत याचं टेन्शन मला होतं की मला हे सगळं आवरावं लागणार आहे. अद्विका मला म्हटली होती की मम्मा यावेळेस मी तुला मेहंदी काढेल, म्हणून मग मी पुढचा हात जो आहे तो तसाच ठेवला होता तिच्यासाठी. आणि आता वेळ आहे तर मग म्हटलं की तू आता काढू शकतेस माझ्या हातावरती मेहंदी, कारण माझं सगळे कामं वगैरे आवरली होती. थोडीशी झोपसुद्धा घेऊन झाली होती दुपारी मी, आणि आता संध्याकाळची वेळ आहे. सो तिला म्हटलं की थोडीफार काढ माझ्या हातावरती, बघू तुला येते आहे का. तर ठीक आहे, या मेहंदीसोबतच मी आजचा आपला व्लॉग जो आहे तो इथेच एंड करते. तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.